आपल्या दुकानावर एक छत्री आलेली आहे. ते ऑटोमॅटिकवाली बटन वरती आणि बटननेच बंद होते. पण त्याचं सगळं मटेरियल खराब झालेलं आहे. खालचा आपण जो दोरा असतो त्या ताण असते खाली, त्या मटेरियल सगळं फाटलेलं आहे. मग तुटले अख्खं. त्याला आपण रिपेअर करणार आहोत आणि याला मॅन्युअल करणार आहे, कारण ह्याचं मटेरियल मला भेटलं नाही मार्केटमध्ये. आणि कस्टमरला पण सांगितलं की ही छत्री ऑटोमॅटिक होणार नाही, मॅन्युअलच होईल. मग कस्टमरला म्हणले आम्हाला मॅन्युअलच करून द्या, ऑटोमॅटिक नको, कारण ही गिफ्ट आलेली छत्री आहे आणि कस्टमरची आवडती आहे. पहिल्यांदा आपण तार करून घेऊ वरच्या बाजूची पकडीच्या साह्याने आणि हळूहळू काम करायचं, कारण तारला पण स्प्रिंग झालेलं आहे, झटक्याला बंद होते आणि ताराला पण धार झालेली असते. बघा, ही ऑटोमॅटिक छत्रीची स्प्रिंग आहे आणि दोरा, त्यामुळे ते बंद होत असते. पण हे पूर्ण खराब झालेले आहे. बघा, सॉकेटच खराब झाले पूर्ण. जशी आपण वरची तार उघडली, हेच खालची पण उघडून घ्यावे. सोपं आहे, कोणी पण करू शकतो. दांडा काढून घ्यायचा ऑटोमॅटिकवाला आणि आपला 7-8 दांडा घ्यायचा 3 फोल्डचा. ते हाताने बंद चालू होतं, मग त्याला ओढायला लागते आणि ते बटन असतं, बटनने चालू बंद होत असते. नंतर मग आपला 7-8 दांडा फिट करून टाकायचा. खालच्यावाली तार तोडायची नाही, कारण त्याला सपोर्ट होतं लवकर फिट करण्यासाठी. नंतर मग खालची तार तोडून घ्यायची, जशी मी तोडली तशी. खालच्या तारेचं तोंड जरा जाड असते, त्याला पकडीच्या साह्याने छोटं करून घ्यायचं, म्हणजे त्या साच्यामध्ये ते बसतं. असं मी करतो, तसं करून घ्यायचं. आणि छत्री बनवणं किंवा रिपेअर करणं हे अवघड नाही, सगळं सोपं काम आहे. नंतर आपली तार घ्यायची, मिनिमम 2 किंवा 3 इंचाची घ्यायची. मग खालचं घेरा लावून घ्यायचं. पहिले एक तार बसली, ऑटोमॅटिकली दुसरा तार बसून जातात. आहे बघा, इथून झूम करून तुम्हाला दाखवते. एक एक करत लावून घ्यायची हळूहळू. तुम्ही 2-3 वेळा छत्री नीट केली ना, तुझा हात बसून जाईल त्यावर. मग कुठली पण छत्री असू द्या, तुम्ही आरामशीर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही रिपेअर करता. सावकाश एक एक तार लावून घ्यायची. पहिले तार बसली की सगळे तार बसतात आरामशीर. हे बघा, आपल्या 8च्या 8 काड्या बसलेल्या आहेत साच्यामध्ये. नंतर पिळून घ्यायची आणि कट मारून घ्यायची. कट टू कट नाही, थोडासा अंतर ठेवून कट मारायचा, म्हणजे हाताला लागत नाही आणि सटत पण नाही. ऑटोमॅटिक छत्रीच्या जरा चांगल्यात पेया मारायचा, कारण त्याला ताण जास्त असतो आणि ताराला पण स्प्रिंग लावून घ्यायचं. हे बघा, मी कट टू कट तोडली आणि थोडंसं ठेवले, म्हणजे छत्रीला जोड तरी आला तरी निसटणार नाही. आता बघा, खालचा घेर बसला, वरचा पण आपण घेर लावून घेऊ. 3 इंचाची तार तोडून घ्यायची. नंतर खालचं जसं लावलं तसं वरती लावायचं. फक्त वरचं बटन आहे ना, ते साच्यामध्ये आहे ना, एवढीच काळजी घ्यायची. वरच्या वरला घेर आरामशीर बसतो, जास्त अवघड नाही. 3 फूटच्या असतात ना छत्र्या,
त्याला कंपल्सरी फुल करा, म्हणजे खाली फुलासारखा आकार झाला पाहिजे, म्हणजे कसं बनवताना सोपं पडतं. 1 मिनिटाच्या आतमध्ये वरचा घेर बसून होतो आणि खालच्या घेरला मिनिमम 2 मिनटं लागतात. हे बघा 1 मिनिटाच्या आतमध्ये तार बसली आपली आणि ते मारून घ्यायचं. हात जास्त नाही मारायचा, कारण ही ऑटोमॅटिकली छत्री आहे ना, हेवी छत्री असते. हे बघा आपलं ते बसलेलं आहे. तुम्ही पुढचा दांडा घ्यायचा, मूठ घ्यायची आणि पिळून टाकायची, आणि त्याला बेरिंग असतात. छत्री रेडी झालेली आहे. ह्या जागी बाजू दाबली, बंद करताना पटकन बंद.